तर खरात प्रकरणामुळे अजित पवारांची फाईल झाकली जाऊ नये अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केलेली आहे आणि पुन्हा एकदा अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणासंदर्भातल्या चौकशीचं काय अशा प्रकारे एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। यासह खरातचा अजित पवारांच्या विमान अपघाताशी संबंध असल्याचा संशय सुद्धा याआधी अमोल मिटकरींनी व्यक्त केला होता। तर अजित दादा कोणाच्या सांगण्यावरून नादुरुस्त विमानात बसले असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी मांडलेला आहे। की बारामती भिगवण रोडला एक अघोरी पूजा केल्या गेली। देवगिरीच्या समोर सुद्धा असाच एक अघोरी पूजेचा प्रकार घडला। त्यामुळे अशोक खरातचा संबंध अजितदादांच्या विमान दुर्घटनेसोबत असण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। उद्यापासून 3 दिवस हे अधिवेशन राहिलेलं आहे। 25 मार्चला अधिवेशनाचं सूप वाजेल। पण आता या घडामोडीमध्ये काय झालं की गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं मीडियावर अशोक खरातचे असलेले वाईट दुष्कृत्याचे व्हिडिओ आणि यामध्ये अजितदादांचा जो विषय होता मूळ, ते अजितदादांच्या विमानाचा अपघात की घातपात हा मागे पडतोय अशी शंका येते।